गुलाबजामुन आणि त्याचा पाक थोडा शिल्लक राहिला होता आणि घरामध्ये टोस्ट होतेच, त्यापासून हे डेझर्ट बनवले. ते थोडं आईस्क्रीम खाल्ल्यासारखं पण लागेल, पण आईस्क्रीम त्यानंतर शाही तुकडा सगळं फेल आहे या रेसिपी पुढे. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, अशा प्रकारे टोस्ट एका ताटामध्ये लावायचे. नंतर इथं बघा गुलाबजामुन थोडेसे शिल्लक राहिलेत आणि त्यातलाच थोडा पाक शिल्लक राहिला होता, तोच पाक मी आज वापरलाय. हा पाक पहिल्यांदा गरम करून घ्यायचा. असा पाक शिल्लक नसेल तर थोडासा अशा प्रकारे चिकट पाक तयार करून घ्यायचा, 1-2 वेलची टाकून, आणि लगेचच गरम गरम पाक या टोस्ट वरती ओतायचा. सुरुवातीलाच पाक टोस्ट वरती ओतल्यामुळे बाकीची प्रोसेस होईपर्यंत टोस्ट पाक व्यवस्थित सोक करून घेते. इथं मी 1 कप दूध उकळायला ठेवलं, यामध्ये थोडीशी साखर घातली. तर थोड्याशा थंड दुधामध्ये 2 ते 3 चमचेच कस्टर्ड पावडर घालून छान व्यवस्थित मिक्स करून हे उकळलेल्या दुधामध्ये घातलं. दुधाला उकळी आली की यामध्ये लगेचच कस्टर्ड दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं. थोडंसं घट्ट झालं की लगेच गॅस बंद केला. टोस्टवरती अशा प्रकारे गुलाबजामुनचे तुकडे ठेवले आणि व्यवस्थित थंड करून घेतलेलं कस्टर्ड दूध घातलं. जास्तही कस्टर्ड पावडर वापरायची नाही, 2 ते 3 चमचे अगदी बरोबर होते. आता परत वरती गुलाबजामुनचे तुकडे ठेवले आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले. नाही घातले तरी सुद्धा चालतील. माझ्याकडे थोड्याशा टुटी फ्रुटी होत्या, त्या सुद्धा वरून घातल्या आणि हे झाकून 2 तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं. 2 तासानंतर फ्रीजमधून बाहेर काढलं. पहिल्यांदा मी ह्यांना खायला दिलं. हे म्हणले, काय बनवलंस हे, आईस्क्रीम पेक्षाही जबरदस्त लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.